मोबाईल जेवढा सुखी आनंदी मनोरंजक कारंजा तेवढाच तो सत्यानाशी घातक दुःखदायी कारंजा होय. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता प्रथम याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर आपण अनेक मुद्द्याद्वारे मोबाईलचे चांगले वाईट परिणाम पाहूया. प्रथम आपण याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण करूया. मोबाईल हा जेवढा चांगला आहे तेवढा तो घातकही आहे. मोबाईल जेवढा उपयोगी आहे तेवढा तो निरुपयोगी सुद्धा आहे. मोबाईल जेवढा आपलं जीवन सुंदर करतो तेवढंही नरक बनवतो. मोबाईलमुळे जेवढे चांगले परिणाम घडतात तेवढेच वाईट परिणाम सुद्धा घडतात. मोबाईलमुळे जेवढे आपल्याला ज्ञान मिळते, आपली प्रगती होते, आपला विकास होतो, तेवढाच मोबाईलमुळे आपला तोटासुद्धा होतो, नुकसानसुद्धा होतं. म्हणजे ह्या विरुद्ध बाजू आहे, चांगले वाईट गोष्टी. मोबाईल एक यंत्र आहे, मानवानं बनवलेले एक यंत्र आहे. या मोबाईलमध्ये काही गोष्टी फार घातक असतात. या मोबाईलचा जे प्रकाश असतो तो डोळ्यासाठी फार घातक असतो, हृदयासाठी, छातीसाठी फार घातक असतो, सगळ्याच गोष्टीसाठी फार घातक असतो. सतत जर मोबाईल पाहिला, एकसारखा जर मोबाईल पाहिला, जास्त प्रकाश करून जर सतत मोबाईल पाहिला, एकसारखा मोबाईल पाहिला तर बहिरेपणा येण्याची शक्यता असते आणि आंधळे होण्याची शक्यता असते. म्हणजे आंधळेपण येण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्याचा छातीवर सुद्धा विपरीत परिणाम होतो. म्हणून एकसारखा सतत मोबाईल पाहू नये. लाईट गेल्यास अंधारात मोबाईल पाहू नये. कारण अंधारात जर मोबाईल पाहिला, कारण या मोबाईलचा जे प्रकाश असतो तो फार घातक असतो. लाईट गेल्यास अंधार असतो आणि त्या अंधारामध्ये हा प्रकाश फार मोठा परिणाम करतो आपल्या डोळ्यावर. म्हणून अंधार लाईट गेल्यास मोबाईल बघू नये. तसेच या मोबाईलचा वापर कमीत कमी करावा. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी कामाच्या आहेत, ज्या आवश्यकता आहेत, त्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, गरज पूर्ण करण्यासाठी मोबाईल पाहावा लागतो. आणि ते बरोबरसुद्धा आहे, कारण मोबाईलमधून माहिती मिळते, मोबाईलमधून ज्ञान मिळते. मोबाईल हा उपयोगी आहे. मोबाईलमुळे अनेक कामं होतात, मोबाईलमुळे अनेक सुविधा होतात. कारण मोबाईलमधून जगभरातलं सर्व ज्ञान आपल्याला मिळतं. मोबाईलमुळे आपल्याला विविध ठिकाणी संपर्क साधता येतो. मोबाईलमुळे आपले वेगळ्या प्रकारचे कामं होतात. मोबाईलमुळे आपण स्वावलंबी बनतो, स्वायत्तता येते. मोबाईलमुळे आपला वेळ वाचतो, मोबाईलमुळे आपला पैसा वाचतो, मोबाईलमुळे अनेक प्रकारचे चांगले कामं होतात. म्हणून हा मोबाईल फार उपयोगी आहे, फार चांगला आहे. परंतु या मोबाईलचा जर अतिवापर केला, या मोबाईलचा जर जास्त वापर केला आणि मोबाईलचा जर अयोग्य वापर केला तर मात्र हा मोबाईल फार घातक आहे. आपल्या आरोग्यासाठी, आपल्यासाठी फार घातक आहे. कारण हा जेवढा सुखाचा कारंजा तेवढा दुःखाचा कारंजा आहे. अतिवापर केल्यामुळे डोळे खराब होतात, छाती खराब होते, आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून आवश्यक तेवढा मोबाईल पाहावा. जास्त जवळून मोबाईल बघू नये, तर दुरून पाहावा.
कामाच्याच गोष्टी पाहाव्यात आणि गरज असेल, आवश्यकता असेल तरच मोबाईल बघावा. सतत एकसारखा मोबाईल पाहू नये. पुस्तक वाचण्याची सवय असावी. वाचन करावं. वाचनाने ज्ञान वाढते, बुद्धी वाढते, माहिती मिळते. म्हणून वाचण्याचे ज्ञानसुद्धा असलं पाहिजे. आणि मोबाईल हा अति जवळून पाहू नये. तसेच मोबाईलचा प्रकाश कमी करूनच मोबाईल पाहावा. अंधारात मोबाईल पाहू नये. मोबाईल चार्जिंगला लावला असता मोबाईल पाहू नये. झोपताना मोबाईल जवळ ठेवू नये. अशा मोबाईलच्या दक्षता घ्याव्यात, काळजी घ्यावी. कारण मोबाईल ही घातक वस्तू आहे. मोबाईलमुळे भरपूर जण बिघडलेले आहेत. छोट्या छोट्या लेकरावर या मोबाईलचा फार परिणाम झालेला आहे, घातक परिणाम झालेला आहे. काही जण तर वेडे झालेले आहेत. काही जणांच्या मेंदूवर विपरीत परिणाम झालेला आहे. मोबाईलमुळे काही जणांचं जीवन धोक्यात आलेलं आहे. याच मोबाईलमुळे ॲक्सिडेंटसुद्धा होतात. कारण गाडी चालवत असताना लोक मोबाईल पाहतात. गाडी चालवता फोनवर बोलतात. गाडी चालवत असताना कानात हेडफोन घालून गाणी ऐकतात. म्हणून त्या गाडीकडे लक्ष नसतं. तोल जातो, नजर चुकते आणि लक्ष विचलित होते आणि याच कारणाने ॲक्सिडेंट होतो. म्हणून मोबाईल जेवढा चांगला तेवढा घातक आहे. परंतु जर मोबाईलचा उपयोग चांगला केला, व्यवस्थित केला, चांगल्या रीतीने केला तर मोबाईल एकदम चांगला आहे, एकदम जबरदस्त आहे, एकदम आनंदीकारक आहे. परंतु मोबाईलचा उपयोग चांगला करायचा असतो, वाईट नाही. तर मोबाईलचा उपयोग योग्य करायचा असतो, अयोग्य नाही. योग्य ठिकाणीच मोबाईल वापरायचा असतो, चांगल्या रीतीनेच मोबाईल वापरायचा असतो, पद्धतशीर व्यवस्थितपणे मोबाईल वापरायचा असतो. गाडी चालवत असताना मोबाईल वापरू नये. मोबाईलवर बोलू नये. कानात हेडफोन घालून गाणी ऐकू नये. कारण गाडी यंत्र आहे. केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. किंवा कोणती गोष्ट घडेल काही सांगता येत नाही. केव्हा कोणतं पुढे वाहन येईल काही सांगता येत नाही. म्हणून गाडी चालवताना नेहमी सतर्क, सावधान राहावं लागतं. नजर तेज ठेवावी लागते. लक्ष सतत पुढे ठेवावं लागतं. पण मोबाईलमुळे लक्ष लागत नाही, लक्ष विचलित होतं, समोर नजर राहत नाही, सगळं लक्ष मोबाईलमध्ये लागतं. गाणे ऐकत असताना सगळं लक्ष गाण्यात असतं. यामुळेच मग अपघात घडतात, ॲक्सिडेंट होतात आणि मनुष्याचा जीव जातो. म्हणून लक्षात घ्या, ध्यानात घ्या, मनात घ्या, मनात फिक्स बसवा. जेवढा मोबाईल चांगला आहे तेवढा वाईटही आहे. परंतु मोबाईलचा जर चांगला वापर केला, योग्य वापर केला तर मोबाईल एकदम चांगला आहे. परंतु वापर करणे, कसा वापर करायचा, मोबाईलचा कसा वापर करायचा ते आपल्या हातात आहे. आपल्या जीवाचं रक्षण करणे हे आपल्या हातात आहे. आपलं जीवन सुरक्षित ठेवणे, आपलं आरोग्य चांगलं ठेवणे हे आपल्या हातात आहे. म्हणून मोबाईलचा वापर कसा करायचा, योग्य करायचा की अयोग्य, अति करायचा की कमी, हे आपल्या हातात आहे. म्हणून मोबाईल सांभाळून वापरा, योग्य वापरा, चांगला वापरा, चांगला हाताळा. योग्य मोबाईलचा वापर करा. एकसारखा जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करू नका, अतिशयोक्ती करू नका. ते मोबाईलच्या बाबतीत काळ मर्यादा, वेळ मर्यादा ठेवा. आणि मोबाईलच्या बाबतीत ते नियम लक्षात ठेवा. दक्षता घ्या. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. जीवन एकदाच मिळतं, वारंवार नाही मिळत. म्हणून या जीवनाची, या जीवाची, या प्राणाची काळजी घ्या, दक्षता घ्या. कोण्याही कारणाने आपल्या जीवास हानी होऊ नये, आपला प्राण जाऊ नये, यासाठी काळजी घ्या. दक्ष राहा, सतर्क राहा, सावधान राहा.
कारण सावधानता ठेवावीच लागते, सतर्क राहावंच लागतं. मोबाईलच्या बाबतीत दक्षता घ्या, काळजी घ्या. लक्षात ठेवा, मोबाईल जेवढा चांगला, उपयोगी, आनंदी, सुखकारक, सुखी, तेवढाच तो घातक, दुःखकारक, सत्यानाशी आहे. म्हणून या बाबी दोन्ही बाजू तुम्ही लक्षात ठेवा. या मोबाईलमुळे अनेक परिणाम घडतात, विपरीत परिणाम घडतात. मोबाईलमुळे लक्ष राहत नाही, लक्ष विचलित होते, लक्ष विचलित होते आणि विसरभोळा निर्माण होतो. म्हणजे विसर विसरून जातो मनुष्य. म्हणजे मोबाईलमुळे लक्ष लागत नाही, कामात लक्ष लागत नाही, जीवनात लक्ष लागत नाही, कोणत्या गोष्टीत लक्ष लागत नाही. म्हणजे मोबाईलमुळे लक्ष विचलित होते. तसेच मोबाईलमुळे जीवनात मन लागत नाही, कोण्या गोष्टीत मन लागत नाही, करमत नाही. आणि ह्याच मोबाईलमुळे आपल्या बुद्धीवर, आपल्या ज्ञानावर, आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. वेडसरपणा येतो. आपण काही गोष्टी विसरून जातो. म्हणून मोबाईलचा अतिवापर करू नये. मोबाईलच्या बाबतीत अतिशयोक्ती करू नये. व्यवस्थित, पद्धतशीर, चांगल्या रीतीने मोबाईल हाताळावा. गरज असेल, आवश्यकता असेल तेव्हाच मोबाईल बघावा. आणि मोबाईलच्या बाबतीतले रूल, दक्षता घ्यावी. मोबाईलची काळजी घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुठेही केव्हाही मोबाईल बघू नये. किती वेळ, जास्त वेळ अतिशयोक्ती मोबाईलमध्ये करू नये. चांगल्याच गोष्टी बघाव्यात, वाईट गोष्टी मोबाईलच्या बघू नये. आपलं जीवन सुंदर होण्यासाठी, आपलं जीवन रंगमय होण्यासाठी विचार करावा. आणि आपलं जीवन रंगमय आणि सुंदर होण्यासाठी माणसाने काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. काय बाबीचं, काय गोष्टीचं पालन करणे आवश्यक आहे. काय नियम पाळणं आवश्यक आहे. तसेच छोट्या लहान मुलांना मोबाईल देऊ नका. त्यांना मोबाईलची सवय लावू नका. कारण मोबाईलचा प्रकाश घातक आहे. मोबाईल हे घातक आहे. म्हणून छोट्या मुलांना, लहान मुलांना मोबाईल देऊ नका. त्यांचं आयुष्य बर्बाद करू नका. त्यांचे जीवन बर्बाद करू नका. कारण एकदा या मोबाईलची सवय लागली की सुद्धा सुटत नाही. कारण मोबाईल एक आकर्षक वस्तू आहे. याचं आकर्षण तेव्हाच प्राप्त होतं, तेव्हाच लगेच आकर्षण होतं. तो दुसऱ्यांना आकर्षित करून घेतो, खेचून घेतो. म्हणून लहान लेकरांना, लहान मुलांना, या छोट्या बाळांना, या 1 वर्षाच्या लेकरांना, या 7-8 महिन्याच्या लेकरांना मोबाईल देऊ नका. कारण लहान लेकरांचे, बाळांचे, मुलांचे, लहान लेकरांचे, मुलांचे, बाळांचे अवयव हे कमजोर असतात, नाजूक असतात, कोमल असतात. आणि या मोबाईलचा त्यांच्यावर लगेच इफेक्ट पडतो, परिणाम होतो. त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या सगळ्याच गोष्टीवर या मोबाईलचा घातक परिणाम होतो. म्हणून लहान लेकरांना, बाळांना मोबाईल देऊ नका. छोटं बाळ जर रडत असेल, 7-8 महिन्याचा असो, 1 वर्षाचा असो, बाळ जर रडत असेल तर त्याला घ्या, कडेवर घ्या, इकडे तिकडे फिरवा, थोडं फिरायला न्या, दूध पाजवा, त्याला हसवा, खेळवा, जरासं खेळवा, थोडं घेऊन फिरवा. परंतु मोबाईल देऊ नका. तो रडतोय म्हणून मोबाईल देऊ नका. तो सतावतोय म्हणून मोबाईल देऊ नका. तो त्रास देतोय म्हणून मोबाईल देऊ नका. तो परेशान करतोय म्हणून मोबाईल देऊ नका. आपल्या भल्यासाठी, आपल्या कामासाठी, आपल्या स्वार्थासाठी लेकरांना मोबाईलची सवय लावू नका. त्या मुलांसाठी वेळ द्या. त्यांना स्वतः घ्या, त्यांना कडेवर घ्या, इकडे तिकडे फिरवा. ते लहान लेकरू असतं, त्याला काय कळतं, म्हणून त्या लेकरांना इकडे तिकडे फिरवा. आणि जर तुम्ही त्या लेकराला मोबाईल सवय लावली आणि मोबाईल देत राहिले तर त्या लेकराला मोबाईल सवय लागते आणि ते मोबाईलशिवाय जेवणही करीत नाही आणि मोबाईलशिवाय झोपतही नाही.
मोबाईल पाहिल्याशिवाय, मोबाईल हातात घेतल्याशिवाय ते लेकरू जेवण करत नाही, झोपत नाही आणि त्याला वाईट वाईट गोष्टी लागतात. तो हट्टी होतो, जिद्दी होतो, रागीट होतो, तट्टेखोर होतो, चिडखोर होतो, रागिष्ट, चिडचिडेपणा करतो आणि तट्टेखोर बनतो. मग तो पुढे चलून आपलं काही ऐकत नाही, आपल्या कोणत्याच गोष्टी ऐकत नाही, उलटं आपल्याला उलटं बोलतो आणि आपल्याला आपला काही मान ठेवत नाही, सन्मान ठेवत नाही, काहीच करत नाही. कारण त्यांना तुम्ही मोबाईलची सवय लागली लहानपणापासून. मग तो आपलं काही ऐकत नाही, आपल्याला उलटं अंगावर येतो, आपल्या शिव्या देतो, आपल्याला चांगलं बोलत नाही, उलटं बोलतो, आपलं काम ऐकत नाही, आपल्यासोबत चांगलं वागत नाही, आपला मान ठेवत नाही, इज्जत ठेवत नाही, सन्मान ठेवत नाही. म्हणून लहान लेकरांना, छोट्या लेकरांना मोबाईलची सवय न लावता चांगल्या गोष्टीची सवय लावा, वाचण्याची सवय लावा, अभ्यासाची सवय लावा, चांगल्या गोष्टीची सवय लावा, कला कौशल्यांची सवय लावा. परंतु मोबाईलची सवय लेकरांना लावू, कारण मोबाईल हा फार घातक वस्तू आहे, अपायकारक वस्तू आहे. म्हणून लहान लेकरापासून मोबाईल दूर ठेवा, तर तुमचे जीवन सुंदर होईल, अन्यथा होणार नाही आणि तुमची मुलं चांगले निघतील, अन्यथा निघणार नाही. म्हणून मोबाईलपासून लेकरांना दूर ठेवा. 7-8 महिन्याचं लेकरू असो, या 1 वर्षाचा असो, या 5 वर्षाचा असो, या लेकरांना, या ना कळत्या बालकांना, ह्या 7वी-8वीच्या लेकरांना सुद्धा मोबाईल देऊ नका, मोबाईलची सवय लावू नका. त्यांना अभ्यास करू द्या, त्यांना चांगल्या मार्गाने जाऊ द्या, चांगली दिशा दाखवा. त्यांना मोबाईलची काही गरज नाही. मोबाईल देऊ नका, कोणीच मोबाईल देऊ नये. शिक्षकांनी सुद्धा आपल्या लेकरांना मोबाईल देऊ नये. कोणीही आपल्या लेकरांना मोबाईल देऊ नये, मोबाईलची घाण सवय लावू नये. कोणीच आपल्या लेकराला, आपल्या विद्यार्थ्याला मोबाईलची घाण सवय लावू नये. त्यांना चांगलं मार्गदर्शन करावे, सुंदर मार्गदर्शन करावे, त्यांना चांगल्या गोष्टी सांगाव्यात, चांगले समजून सांगावे, पद्धतशीर समजून सांगावे, व्यवस्थितरित्या त्यांना हाताळावं. त्यांना चांगली काय, वाईट काय, अयोग्य काय, योग्य काय, ह्या गोष्टी त्यांना समजून सांगाव्यात, ह्या गोष्टी त्यांना समजून सांगाव्यात. परंतु मोबाईलची सवय लावू नये. लेकरांना मोबाईल देणे म्हणजे काय मोठेपणा नव्हे. आपलं काम साधण्यासाठी, आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी, या आपला स्वार्थ साधण्यासाठी, या आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लेकरांना मोबाईलची सवय लावू नये, लेकरांना मोबाईल देऊ नये. उलट लेकरांना चांगली सवय लावा, चांगल्या सवयी लावा, चांगले संस्कार लावा, अभ्यासाची सवय लावा, वाचण्याची सवय लावा, भारतीय संस्काराची सवय लावा, चांगल्या सर्व चांगल्या गोष्टीची सवय लावा. परंतु मोबाईलची सवय लावू. मोबाईल घातक आहे, मोबाईलचा फार विपरीत परिणाम होतो. अशा प्रकारे मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईटही आहे, जेवढा सुखकारक आहे तेवढा दुःखकारकही आहे. म्हणून मोबाईलचा व्यवस्थित पद्धतशीर वापर करा. मोबाईल हा चांगला आहे, परंतु वापर जर चांगला केला, वापर जर व्यवस्थित केला, वापर जर पद्धतशीर केला तर मोबाईल चांगला आहे. परंतु मोबाईलचा वापर जर अयोग्य केला, व्यवस्थित केला नाही, पद्धतशीर केला नाही, दक्षता पाळली नाही, नियम पाळले नाही तर मोबाईल फार घातक आहे, सत्यानाशी आहे. म्हणून मोबाईल कसा वापरायचा ते तुमच्या हातात आहे. मोबाईल किती वेळ पाहायचा ते तुमच्या हातात आहे. कोणत्या गोष्टी पाहायच्या ते तुमच्या हातात आहे. आपलं जीवन सुरक्षित कसं ठेवायचं, आपला जीव सुरक्षित कसा ठेवायचा हे तुमच्या हातात आहे. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.